कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री। या जाऊ दे ना, शांत हो ना प्लीज प्लीज। शांत कशी राहू मी अनुष्का? सांग ना कशी शांत राहू? अगं अपमान करते ती तुझा। पारू पारू तू चुकलीयस। तू अनुष्काचा रिस्पेक्ट केलाच पाहिजे। प्रिया मॅडम, हे बघा, तुम्ही समजताय ना, तसं खरंच काय बी नाही। या अनुष्का मॅडम वेगळंच चित्र दाखवते तुमच्या समोर। हे दिसते ना, तसं सरळ साधं नाही। वेगळं चित्र? काय काय वेगळं चित्र? अगं मी जेव्हा आले तेव्हा तुला अनुष्काने सांगितलं की प्रिया आलीये, तरी पण तू ऐकलं नाहीस। तुला जे बोलायचं ते तू बोलतच राहिलीस। हे बघ पारू, आम्ही दोघी सुना आहोत त्या घरच्या, आणि तू तू फक्त एक नाही नाही, तू ती पारू नाहीयेस जिने माझं आणि प्रीतमचं लग्न लावून दिलं। तू ती पारू नाहीयेस जिला अहिल्या मॅडम त्यांची मुलगी मानतात। तू कोणीतरी वेगळीच पारू आहेस। तू विचार केलायस का तुझं हे रूप जेव्हा आईंना कळेल तेव्हा काय वाटेल त्यांना? काय चाललंय इथे? मॅम ते काही नाही, आम्ही उद्याच्या इव्हेंट बद्दल डिस्कस करत होतो, दॅट्स इट। अनुष्का, तू जरी नाही सांगितलं ना तरी मी सांगणार आहे। आई, मी जेव्हा इथे आले तेव्हा पारू अनुष्काशी खूप चुकीच्या पद्धतीने बोलत होती। अनुष्का उलटून तिला एक शब्दही बोलली नाही, उलट तिला नीट शांतपणे समजावून सांगत होते, पण पारू पारू तिचं जरा सुद्धा ऐकून घ्यायला तयार नव्हती। हे बघा आई, पारूची या घरातली व्हॅल्यू, सन्मान, मान सगळं मान्य आहे मला, पण अनुष्का सुद्धा या घरची होणारी मोठी सून आहे। तिचा मान तर राखलाच पाहिजे ना। पारू आज अनुष्काला काय म्हणाली माहितीये? की मी तुझं आदित्य दादांशी लग्न कधीच होऊ देणार नाही। मला सांगा, या घरातले एवढे मोठे निर्णय घेणारी पारू कोण आहे? पारू, हे खरं आहे? मॅम जाऊ द्या ना, ते उद्या पत्रकार परिषद आहे ना, आपण अनुष्का, प्रत्येक वेळी समजूतदारपणे वागण्याची गरज नसते। हे बघ, तू जरी नाही सांगितलंस ना तरी आज पारूच्या हातून चूक झाली, आणि तू किर्लोस्करांची होणारी मोठी सून आहेस। तुझा अपमान कसा सहन करू आम्ही? पारू, प्रिया आज तुझ्याबद्दल पहिल्यांदा तक्रार करतेय, म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य असेलच। तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला। माफ करा देवी आई। तू अनुष्काची गुन्हेगार आहेस, तिची माफी माग। माफ करा अनुष्का मॅडम। पारू, असा हात वगैरे काय जोडतीयस? प्लीज असा हात सोडू नकोस। हे बघ, मी तर म्हणते माझी माफी मागायची गरजच नाही आहे तुला। अगं, आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत, आणि मैत्रीमध्ये असे छोटे छोटे खटके उडतातच ना। इट्स ओके। ही अनुष्का किती समजूतदार मुलगी आहे, पण पारू आज तिच्यासोबत खरंच खूप चुकीचं वागली। पारू, माझ्या सुनांचा मान अपमान म्हणजेच माझा मान अपमान। त्यामुळे माझ्या सुनांबद्दल जरा जपून विचार करून बोलत जा, आणि हे शेवटचं, नाहीतर। मॅम जाऊ दे ना, मला नाही वाईट वाटलं खरंच। ठीक आहे, पण हे पुन्हा होता कामा नये।
बाय. बा अरे तू का गणेशचे कपडे घडी करून ठेवतोयस? मी आहे की मी करून ठेवते. दे इकडे. नाही मी करतोय. तायडे माझं सिलेक्शन झाले. हे घे. कसलं? अनु कुठं? अगं एक मोठी परीक्षा होणार आहे स्कॉलरशिपची. त्याच्या तयारीसाठी 15 दिवस शाळा मला बाहेर पाठवणार आहे आणि फी बी शाळाच भरणार आहे. कसं आहे ना पार, म्हणजे आज मला आनंद झालाय की माझी दोन्ही पोरं माझं नाव मोठं करणार याचा मला अभिमान वाटतोय बघ. म्हणजे तशी बी तू आधीच ब्रँड अँबॅसेडर झालीस, यश तर तुझ्या पायात आहे. आणि आता माझं पोरग गणी तो बी चमकणार. हा मग चमकवणारच की, शेवटी भाऊ कुणाचा आहे. नाही खरंय, तुम्हा भावा बहिणीची जोडी अशीच आनंदात सुखात मजेत राहू देत. पण बा मी काय म्हणते, गणीला एवढ्या लांब पाठवलंच पाहिजे का? का? म्हणजे बा गणी आपल्यापासून लांब आणि एकटा कधी बी राहिलेला नाही. म्हणून काय आलं? नको ना त्याला पाठवायला. हे बघ, त्याच्या फीचा प्रश्न असेल ना तर आपण भरूया की त्याच्या शाळेची फी. इथं फीचा प्रश्न येतच नाहीये. त्याला वळण लागल चांगलं. आयुष्यात कधीतरी एकट्याला बाहेर राहावंच लागणार आहे ना, मग होऊ दे ना सवय. आणि 15 दिवस बाहेर राहिला ना तर थोडी तरी अक्कल येईल, थोडी तरी. तायडे तुझा उद्या एवढा मोठा प्रोग्राम आहे, माझ्या अजिबात इच्छा नाही जायची. तू सांग की बाला. ती काय सांगल मला? ती काय सांगल? तुम्ही भावा बहिणीने मिळून ठरवलंय का की बाचं काय ऐकायचं नाही? हा, बाला काही 4 दिवस सुखाचे बघू द्यायचे नाहीत ना? काय करा तुम्हाला जे काय करायचे. बसा घरात बसा. ठीक आहे बा, मी जातो परीक्षेला. जा. मी गेलो, माझ्या आठवण येते का नाही बघ तुला. आठवण काय? आठवण बिठवण येत नाही. मी जे काही करतोय ना तुमच्या भल्यासाठीच करतोय. आता उद्या ही जाणार पोस्टच्या उद्घाटनासाठी आणि तू जाणार स्कॉलरशिपची परीक्षा द्यायला. मग काय मला कशाला येते कोणाची आठवण? विषयच संपला. आठवण येते म्हणे. ठीक आहे बा, तू म्हणशील तेच करू आम्ही. तू नको टेन्शन घेऊस. होय, नको घेऊ. नको घेऊ. नाही घेत टेन्शन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.